वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राहुल जाधव अमोल जाधवला जामीन मंजूर झालाय। राजेंद्र हगवणेला आश्रय दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी राजेंद्र हगवणे काही दिवस फरार होता। या दरम्यान त्यांनी पुणे सातारा कर्नाटक भागामध्ये वास्तव्य केलं असल्याची माहिती समोर आल्यानंतर साताऱ्यातील पुसेगाव या ठिकाणचे राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना अटक करण्यात आली होती। त्यांना पुणे न्यायालयासमोर हजर केलं असता पुणे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय। पुणे कोर्टामध्ये काल त्यांना हजर केल्यानंतर पोलीस कस्टडी मागितली होती पोलिसांतर्फे आणि त्यामध्ये त्यांनी 3 दिवसाचा पोलीस कालावधी मागितला होता म्हणजे चौकशी अंती करण्यासाठी। परंतु मग आम्ही त्याला विरोध केला होता की बाबा पोलीस कस्टडीची काही गरज नाही, कारण का जे काही ॲलिगेशन्स केलेले होते इन रिस्पेक्ट ऑफ हार्बरिंग ऑफ क्रिमिनलसाठी होते, म्हणजे त्यांनी आश्रय दिला असे प्राइम ऑफिस ॲलिगेशन्स केले होते। त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं त्यात की कलम 249 त्यात ॲप्लिकेबल होईल जास्तीत जास्तपणे आणि तो जामीनपात्र गुन्हा आहे। तर त्यामुळे जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे त्यामध्ये पोलीस कस्टडी काही आवश्यकता नाहीये आणि त्यांच्याकडे काही रिकव्हरी किंवा बाकीचा कुठला ऍस्पेक्ट करण्यासारखा काही विषय नव्हता। त्यामुळे त्यांना पोलीस कस्टडी देण्यात येऊन असा युक्तिवाद आम्ही केला होता आणि जे काय बाकीचे मेन ॲलिगेशन्स होते ते काय त्या आरोपींविरुद्ध नव्हते, ते काय बाकीच्या आरोपींविरुद्ध होते। त्यामुळे आमचा युक्तिवाद असाच होता की बाबा बेलेबल सेक्शन्स आहेत त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यात यावं असा आमचा युक्तिवाद होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।